नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहेत. तर त्या हेक्टरी 20,000 रुपयेच्या योजनेबद्दल आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हेक्टरी 20,000 रुपये आपण कसे मिळवायचे त्याची सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जसं की तुम्हाला सांगितलं की धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी 20,000 रुपये द्यायचे ठरवलेलं आहे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत माहिती दिलेली आहे. तर त्याबाबत आपण पाहणार आहोत की जे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे जे मोठे नुकसान झाले होते आणि ते भरून काढण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये जाहीर केलेले अनुदान देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी विधानसभेत दिलेली आहे. तर अशी ही माहिती आहे शेतकरी मित्रांनो. तर 20,000 रुपयापर्यंतचे अनुदान जाहीर केले गेले होते आणि यासाठी 20 मार्च 2025 रोजी शासन निर्गमित केला होता आणि त्यात अद्याप अनुदानाची रक्कम दिली नसल्याची मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी अनुदान निधी देताना विविध कारणे देऊन टाळले जाते आणि मात्र आमदाराचा पगार वाढविताना कोणतेही कारण दाखवले जात नाही आणि अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. आणि आपण पाहू शकतो की त्यात सांगायचं झालं तर नोंदणी करताना जी नोंदणी करायची आहे 20,000 हेक्टरी मिळणार आहेत, तर त्याची नोंदणी राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून थेट शेतकऱ्यांच्याच खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत आणि 2022 ते 25पर्यंत 3,000 कोटीपेक्षा अधिक बोनस निधी धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी काही दलाल कार्यरत असल्याची म्हणजे सरकार निदर्शनात आलेली आहे माहिती. आणि त्यामुळे आपण तिसरा पॉईंट पाहूया की शेतकऱ्यांची नोंदणी करताना काही अटी शर्तीचा अवलंब करून शेतकऱ्यांचीच नोंदणी होण्याबाबत राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तर शेतकरी मित्रांनो, नोंदणी झाल्या तुम्हाला त्या अकाउंटवर तुमच्या स्वतःच्या अकाउंटवर 20,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत. तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आणि ही माहिती सर्व राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे विधानसभेत. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.